इकडे परभणीमधल्या बलसा गावातल्या गावकऱ्यांनी मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकलाय। एबीपी माझानं ही बातमी प्रसारित केली आणि त्यानंतर जिल्हाधिकारी या गावामध्ये पोहोचलेत आणि ग्रामस्थांची समजूत काढली जाते। 10-20 घर न उठवायला काय अडचण आहे? आम्ही कोणाला दाद मागायची? जर हायकोर्टाचा सुद्धा निकाल आला प्रशासन काही हालचाल करत नाही, कोणाकडे जायचं नाही मागा। त्यामुळे सगळ्या गावकऱ्यांना ठरवलेलं आहे की बाबा मतदानावर बहिष्कार करायचा। पहिली गोष्ट तर आमच्याकडं गावाकडे कोणी राजकीय पुढाऱ्याचं लक्ष नाही, म्हणून हे प्रश्न उपस्थित झालेले आहे। आमचं म्हणणं आहे राजकीय नेत्यांना प्रशासनानं तरी आमच्या गावाच्या पाठीमागे राहणे, आमच्या काय समस्या आहेत समजून घेणे। आमची दुसरी कोणतीच समस्या नाही, साधी समस्या आहे की आमच्या गावात ठाणामधलं जी जागा आहे ती आमच्या। आपले प्रतिनिधी पंकज क्षीरसागर सध्या आपल्या सोबत आहेत। पंकज, जिल्हाधिकाऱ्यांसमोर गावकरी गाऱ्हाणं मांडताना दिसतात, काय म्हणणं आहे या गावकऱ्यांचं? ज्ञानदा, आपण जर बघितलं तर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात या गावकऱ्यांचं गाव होतं। तिथून त्यांची जमीन अधिग्रहित करून इथं नवीन ठिकाणी हे गाव पुनर्वसन केलेलं आहे आणि असं केलेलं असताना इथंही मोठ्या प्रमाणावर गावात अतिक्रमण झालेलं आहे। या अतिक्रमण धारकांचा त्रास जो आहे तो गावकऱ्यांना आहे असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे। या संदर्भात त्यांनी न्यायालयीन लढा लढला, इथूनही त्यांनी न्यायालयाने यांच्या बाजूने निर्णय दिला आणि यानंतर प्रशासकीय लढा सुद्धा लढला, मात्र प्रशासन त्यांना जुमानत नाही आणि यामुळेच त्यांनी हा आक्रमक पवित्रा घेतलाय। जवळपास 1295 मतदान या गावामध्ये आहे। सकाळपासून एकही मतदान इथं झालं नाही आणि त्यामुळेच एबीपी माझाने जेव्हा बातमी दाखवली तेव्हा जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे असतील, तहसीलदार असतील, बाकीचे अधिकारी आहेत, पोलीस अधिकारी सर्वजण गावात दाखल झालेले आहेत आणि आता ग्रामस्थ जे आहेत ती आपली काही त्यांच्यासमोर मांडतात। आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे की हे बहिष्कार जो आहे तो मागे घेतला जातो का, पोलीस प्रशासन जे आहे ते यांची समजूत काढण्यात यशस्वी होते। जिल्हाधिकारी काहीतरी बोलतात, आपण ऐकण्याचा प्रयत्न करूया। पुरेसा पोलीस बंदोबस्त घेऊन ही एक निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर मी डीपीसीओ यांना देखील आदेश देतो, डीओ आहे, रायटिंगमध्ये जाईल। निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर तातडीने याची एक सुनावणी घेऊन आपण तातडीने तुमचं अतिक्रमण काढू असं लेखी आश्वासन तुम्हाला आजच माझ्याकडून दिलं जाईल। मी ते मागवलेलं पण आहे। फक्त आपल्या सर्वांना माझी विनंती आहे, आपल्या लोकशाहीच्या उत्सवामध्ये आपण बहिष्कार न ठेवता तुमचा प्रश्न मी मार्गी लावेल, मात्र आपण मतदानाचा बहिष्कार मागे घेऊन सर्व ग्रामस्थांनी 100% मतदान करावं एवढं नम्र आवाहन मी आपल्याला करतो। मतदान करायला सगळे गावकरी तयार आहेत, पण आपल्या पत्र काय येते, पत्रावर काय उल्लेख आहे याचं आम्ही वाचन करू, त्याच्यानंतर निर्णय घेऊ आणि तुमच्या शब्दाला मान ठेवून आम्ही पूर्ण गाव मतदान करू। फक्त आम्हाला पत्राचं स्वरूप काय आहे की आमच्या पूर्ण गावकऱ्याला कळलं असं। ड्राफ्ट आला का? साहेब म्हणाले ग्रामपंचायतचा निर्णय आहे साहेब। 1 डिसेंबर 2018ला तहसीलदार, जिल्हाधिकारी, माननीय पोलीस अधिकारी सर आली होती उठवायला गाव, ते झोपडपट्टी उठवायला। त्यावेळेस कोण्या नियमाने आली होती उठवायला? ती जर आमच्या ग्रामपंचायत मध्ये जर तुमचा आणखी पण तुम्ही आग्रह आमचा आहे, तोच आग्रह आहे की आमच्या लेवलचा प्रश्न नाही, आता सुद्धा आग्रह आम्हाला पाठवणं बाबा ते लवकर जरा 18 लगेच म्हणजे किती तास? अरे बूम मागे करणार त्याला म्हणा, लगेच म्हणजे किती तास? बूम मागे घ्या ना, व्हिज्युअल मध्ये जाऊन द्या त्याला। काय माणूस राव, कालावधी 1 महिन्याचा कालावधी पाहिजे, त्याच्यावर नाही 1 मिनिट आताच क्लिअर करतो। 1 महिन्याचा 1 मिनिट थांबा। हे पहा, सर्वांनी गप्पा मारून फायदा नाहीये, सर्व बोलू नका। 4 तारखेपर्यंत कोड ऑफ कंडक्ट चालू आहे। 4 ला आपलं वोटिंग आहे, 6 ला आचारसंहिता संपेल, त्याच्या आत काढता येणार नाही। उगीच तुम्ही म्हणाल कलेक्टर आले काहीतरी आम्हाला शब्द देऊन गेले, असं चालणार नाही। तो नियम आहे, परंतु 6 तारखेनंतर 1 आठवड्याच्या प्राधान्याने आपण हे काम करू। कोड ऑफ कंडक्ट भारतात आहे, जरी आपलं मतदान संपलं तरी आचारसंहिता संपत नाही। सर आमचं 2009ला गाव
सांगू नका. राजकीय दबाव येते पुन्हा. एका महिन्याची मुदत द्या. आचारसंहितेमध्ये सुद्धा येते. सर आमचं पुनर्वसन झालं नाही. त्यावेळेस आचारसंहिता चालू. गाववाल्याचं म्हणणं आलं की फक्त झोपडपट्टी उठवण्यासाठी आचारसंहिता पुढे येते आणि एवढं 4000 लोकसंख्येचं गाव उठवायला का कुठे गेली आचारसंहिता? आम्ही 2009 आणि आपण 2024. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.